इतिहासात या ठिकाणास भोगवर्धन या नावाने ओळखले जात व व्यापाराच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे गाव होते. या ठिकाणावरून युरोपात माल निर्यात केला जातो. नमस्कार मित्रांनो, आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये मी शुभम शहाणे तुमचं सर्वांचं स्वागत करतो. व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण कुठे जाणार आहोत. तर आज आपण जालना जिल्ह्यातील भोकरदन या गावी स्थित असणाऱ्या भोकरदन लेणीस भेट देणार आहोत. तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला स्टार्ट करू. तर मग चला. शिल्पकाराने आपत्यप्रेमाने निर्मिलेली ही वास्तू आज दुर्लक्षित आहे व आपल्या शेवटच्या घटिका मोजित आहे. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की या ठिकाणी पुरातत्व खात्याने थोडीफार डागडुजी केलेली आहे आणि या ठिकाणची स्वच्छता ही खूप अप्रतिम आहे. स्वच्छता असण्यामागचं कारण एक असू शकते की या ठिकाणी जास्त कोणी येतच नाही. आणि पाहू आपण पुढे ही लेणी कशी आहे. ही लेणी दुहेरी दालनाची असून त्यामागे 7 खोल्या आहेत. तसेच उजव्या व डाव्या भिंतीवर सुंदर शिल्पे असून त्याची अवस्था आज खूप वाईट आहे. जेव्हा अजंठा व वेरूळ या लेण्यांचे काम पूर्ण झाले, जाताना शिल्पकाराने या लेण्या बांधल्या असे गावकरी सांगतात. इतिहासात या ठिकाणास भोगवर्धन या नावाने ओळखले जात व व्यापाराच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे गाव होते. या ठिकाणावरून युरोपात माल निर्यात केला जात असत. पावसाळ्यामध्ये या लेण्यांच्या खडकातून पाणी झिरपते व त्यामुळे या लेणीला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या गोष्टीची नोंद घेणे गरजेचे आहे. आज अस्ताव्यस्त होऊनही या लेण्यांनी माझ्या मनाला भुरळ घातली. इमॅजिन करा, जुन्या काळात ही वास्तू कशी असेल. अद्भुत, अद्वितीय म्हटले तरी कमीच ना. 1973 साली झालेल्या उत्खननात पूर्व सातवाहन व उत्तर सातवाहन कालीन भिन्न वास्तूंचे अवशेष आढळले. भोकरदन येथील या लेण्यांमध्ये व आंबेजोगाई येथील हातीखाना लेणीमध्ये भरपूर साम्य आढळते.
या लेण्याचे छत 16 खांबांनी पेललेले असून पुरातत्व खात्याने या खांबांना नवसंजीवनी दिली आहे. भोकरदन येथील या प्राचीन लेण्या केळणा नदीच्या डाव्या तीरावर स्थित असून या ठिकाणी अतिशय शांत वातावरण आहे. अशा वास्तूंना सुअवस्थेमध्ये ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य प्रत्येकाने व्यवस्थितरित्या पार पाडले पाहिजे असे माझे मत आहे. तर आवडल्या ना भोकरदन येथील या प्राचीन लेण्या? व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. आवडल्यास लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन भागात. तोपर्यंत राम.